प्रभू रामचंद्रांच्या प्रतीकावर आपण एकाग्रता पूर्णपणे साधूया. इथे लावलेली आहे. इथे जे लावलेले ध्यान आहे ते प्रभू रामचंद्रांचं. करुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चीरकृष्णा जिनांबरो ह्या रामरक्षेतल्या श्लोकाप्रमाणे ही प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्याच्यावर पूर्ण एकाग्रता आपण करूया आणि ही मानसपूजा आपण सुरुवात करूया. वेगळ्या पद्धतीची ही मानसपूजा आहे. थोडी वेगळा प्रकार आहे. अतिशय रसाळ आणि उत्तम पद्धतीने ही मानसपूजा आचार्य शंकर म्हणजे शंकराचार्यांनी लिहिलेली आहे. तसं गेल्या वेळेला आपण 12 ज्योतिर्लिंगांची मानसपूजा घेतली होती किंवा महादेवाची मानसपूजा घेतली होती. त्याच पद्धतीने ही रामाची मानसपूजा. एवढी उत्तम मानसपूजा माझ्या माहितीप्रमाणे आपल्या या पुराणांमध्ये किंवा वेदांमध्ये दुसरी प्रभू रामचंद्रांची कोणी लिहिलेली नाही. इतकी उत्कृष्ट मानसपूजा आहे. व ह्याच्यामध्ये जे काय श्रीरामाचं ध्यान आहे ते आपण कल्पना करायची आहे आणि पूर्ण एकरूप व्हायचे. ह्या प्रभू रामचंद्रांच्या प्रतीकाच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कोणचंही प्रतीक जर आवडत असेल प्रभू रामचंद्रांचं तेच डोळ्यासमोर आणायला हरकत नाही. की हे सांगायला पाहिजे असं आग्रह काही नाही. फक्त मूळ हेतू एवढाच आहे की काहीही करा पण त्या प्रभू रामचंद्रांवर एकाग्रता साधा. हे महत्त्वाचं आहे. आपलं ठेवा. डोळे मिटायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे एकदम. आणि प्रभू रामचंद्रांचं ते ध्यान जे आहे ते सुंदर हास्य त्याच्या वदनावर आपल्याला दिसतंय. अत्यंत शांत भाव आहे. कानामध्ये अलंकारावर किरणं पडलेली आहेत आणि ती किरणं परावर्तित होत आहेत. आसमंत प्रकाशमान झालेला आहे. प्रकाशमान कुंडलही आहे त्याने घातलेली. त्यापेक्षाही सगळ्यात सुंदर असं अतिशय रमणीय असं त्याचं हास्य आहे. स्मित हास्य त्यांनी केलेलं आहे प्रभू रामचंद्रांनी. आणि विज्ञान मुद्रा त्यांनी धारण केलेली आहे. कदाचित आवडणाऱ्यांनी एका बाजूला सीता नावाची शक्ती आहे, एका बाजूला लक्ष्मण आहे, पुढे हनुमंत बसलेले आहेत सेवेसाठी. अशी ही प्रतिमा उत्तम आहे. ती घ्यायला हरकत नाही. आणि असा हा श्रीराम जे आहे ते अव्यय आहे, अविनाशी आहे. साक्षात ब्रह्माचं रूप आहे जे कधीही नाश पावत नाही. ब्रह्मांनी फक्त जो आकार धारण केलेला आहे आपल्यासमोर तो प्रभू रामचंद्रांचा आहे. आणि ते वीरासनातही स्थित आहेत. वीरासनात उभे आहेत किंवा वीरासनात बसलेले आहेत. कल्पवृक्षाखाली विराजमान आहेत. आणि जो त्याच्या रुंद खांद्यावर उत्तरीय आहे, कमरेला उत्तरीय गुंडाळलेला आहे, घट्ट कंबर कसलेली आहे अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी. आणि उत्तम हार घातलेले आहेत फुलांचे आणि अलंकारांचे. त्यातील कौस्तुभमणी मोठा विराजमान दिसतो आहे. आणि अशा या विभूषित झालेल्या श्रीरामाचं आपण आपल्या हृदयामध्ये ध्यान करूया. श्रीमल्लज्ज्वलकोटिभानुसदृशं मंदस्मितं श्यामलं श्रीसीतासहितं वराभयकरं वामे सुमित्रासुतं श्रीवत्साङ्कधनुक्षरादिलसितं वातात्मजाभीष्टुतं श्रीरामेति पदद्वयान्वितमहं ध्याये मनोमन्दिरे.
हरिओम. प्रभू रामचंद्र आपण आवाहन करणार आहोत. प्रतिमा आपण स्थित केलेली आहे आणि त्यांना आवाहन करायचं आहे मनापासून की हे प्रभू रामचंद्र आपण इथे उपस्थित व्हा. आम्ही आपल्याला आसन प्रदान करणार आहोत, त्याचाही स्वीकार करा. राम ह्या एका रसाचे स्वरूप अत्यंत निर्मल असे आहे. आपण वास्तविक पाहता अव्यय, अजरामर, अनादि अनंत अविनाशी परब्रह्म जे केवळ आपल्या समोर असूनही केवळ लीलेने या भूतलावर उपस्थित झालेले आहे. ते कुठे उपस्थित झालं तर सूर्यवंशरामध्ये दशरथ राजाच्या पोटी ते निर्माण झालं. अशा या थोर आणि चक्रवर्ती राजास आपण काय केलं पाहिजे, त्याला जे शोभणारं आहे तेच अर्पण केलं पाहिजे. अतिशय उत्तमोत्तम रत्नजडित अलंकार आणि ते घातलेली ही श्रीरामाची प्रतिमा आपल्या समोर आली पाहिजे. अर्घ्य म्हणून त्याला गंध, अक्षदा आणि सुगंधी पुष्पयुक्त जल आपण अर्पण केलं पाहिजे. त्याचं आपण अर्पण करूया. त्याचा प्रभू रामचंद्रांनी स्वीकार केलेला आहे अशी ही कल्पना करूया आणि त्याला आसनही अर्पण करूया की हे राजाधिराज राजेंद्र पृथ्वीपती श्री रामचंद्रा, आपणास मी हे रत्न आणि माणकानी जडित असं सिंहासन अर्पण करतोय. त्याच्यावर आपण विराजमान व्हावं. आपले हे जे महाधनुष्य आहे, कोदंड, ते आपण धारण केलेलं आहे आणि ते धारण करणाऱ्या हे श्रीरामा, रावणाचा अंत करणाऱ्या हे राघवा, जोपर्यंत मी पूजा समाप्त करीत नाही तोपर्यंत आपण कृपया माझ्यावर कृपावंत होऊन आपण इथेच माझ्यावरील प्रेमापोटी निवास करावा आणि मी करत असलेल्या पूजेचा स्वीकार करावा. आणि ह्या आवाहनानंतर त्याचा स्वीकार करून प्रभू रामचंद्रांनी ते आसन स्वीकारलेलं आहे आणि त्यांची आपण पाद्यपूजा करत आहोत. उत्तमोत्तम सुगंधी जल त्यांच्या चरण कमलावर आपण सोडणार आहोत आणि ते अतिशय सुगंधी अशा वातावरणामध्ये या सुगंधाने आपण भर घालणार आहोत. सुगंधी जलाने अत्तर जे काय असतील ती जरूर पाद्यपूजेला वापरायची आहेत आणि मानस तीर्थाने या मानस प्रतिमेची आपण पाद्यपूजा करत आहोत. ते आवाहन बरोबर करूया. रामेत्येक रसस्वरूप ममलं लीलावताराव्ययं राजेन्द्र रघुनन्दनं रविकुलोद् भूतं समावाहये. राजेष्टं रमणीयमर्पितमिदं माणिक्यसिंहासनं पाद्यं साचमनीयमर्घ्यममृतं राम स्वयं स्वीकुरु. हरिओम. प्रभू रामचंद्रांच्या करकमलावर आपण 3 पाया पाणी देणार आहोत. आचमनेला सत्यस्वरूप शुद्ध ज्ञानरूप श्रीरामाला आपण नमस्कार करतोय. त्या नमस्काराचा सुद्धा त्यांनी स्वीकार केलेला आहे. त्याला प्रार्थना करूया की हे देवाधिदेवा, समस्त लोकांचा एक छत्र स्वामी तू आहेस आणि आपण ह्या वाळा आणि केशर घालून युक्त असलेल्या ह्या आचमनीय तीर्थाचा
स्वीकार करावा असं प्रार्थना करून नाडी शुद्धीसाठी 3 पळ्या पाणी आपण प्रभू रामचंद्रांच्या करकमलावर आपण देणार आहोत. त्यांनी ते प्राशन केलेलं आहे. त्यानंतर अर्घ्य पण आपण अर्पण करणार आहोत की परिपूर्ण परमानंद विधात्याला मी प्रणाम करतोय. साक्षात ब्रह्म माझ्यासमोर अवतीर्ण झालेला आहे प्रभू रामचंद्रांच्या रूपाने. तर हे कृष्णा, हे जनार्दना, हे विष्णू, मी आपल्या पवित्र आणि सुकुमार अशा चरणकमलांवर अर्घ्यही अर्पण करतोय. या दोन्हीचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर उत्तमोत्तम पंचामृत तयार करून मधुपर्क त्याला आपण अर्पण करूया. दूध, दही, तूप, साखर आणि मध. आणि त्यानंतर शुद्ध जलाने पण त्याला अभिषेक घालूया. मधुपर्काचे वेदोक्त मंत्र जे काय आपल्याला आठवत असतील ते पठण करीत पंचामृत आपण अर्पण करणार आहोत आणि केलेलं आहे. रत्नजडित असा सुवर्ण कलशातून स्वच्छ निर्मल गंगाजल आपण प्रभू रामचंद्रांच्या स्नानासाठी आणलेलं आहे. मांदार, पारिजात आणि कल्पवृक्ष यांच्या छायेत आणि आपल्या हृदय कमलावर मांडलेल्या सोन्याच्या आसनावर बसवून पुरुष सूक्त आणि पवमान आदी विविध वैदिक सूक्तांनी आणि तीर्थोदकांनी आपण अभिषेक घालत आहात. प्रभू रामचंद्रांना उच्च स्वरामध्ये पवमानाचं पठण चालू आहे. पुरुष सूक्ताचं पठण आपल्याला ऐकू येत आहे आणि उत्तम अशा वातावरणात आपण अभिषेक घालत आहात साक्षात प्रभू रामचंद्रांना. आणि ही जे काही सगळी वृक्ष, फुलं आणि त्यांनी जे काही उत्तमोत्तम वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणामध्ये जणू त्या स्नानाच्या रूपाने आपण आपल्या अनेक जन्मांच्या कर्मांचा मळ इथे धुवून टाकत आहात, संपून टाकत आहात. प्रभू रामचंद्रांची चरणपूजा किंवा त्यांचं स्नान हे फक्त निमित्त आहे. आणि हे जो आहे ते सर्व नद्यांचं पाणी, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि विशेषतः मंदाकिनी नदीचा इथे उल्लेख आहे चित्रकूटजवळ, की या सगळ्या नद्यांचं पाणी आपण आणलेलं आहे, जल आणलेलं आहे आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना अभिषेक घालत आहात. पुरुष सूक्ताचे मंत्र आपण म्हणत आहात, पवमान पठण करत आहात आणि उत्तम असं वैचारिक वातावरण निर्माण केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी आपण दिलेल्या स्नानाचाही स्वीकार केलेला आहे. मदवक्तं मधुपर्क मंत्र पठितं पंचामृतं कल्पितं मंदाकिन्यामिदं सुरत्नकलशैः स्नानार्थमप्याहृतम् मन्दारामरपारिजाततलगे संवर्णपीठे स्थितं मन्त्रैस्त्वामिषेचयामि विविधैः सूक्तैः सुतीर्थोदकैः. हरिओम. उत्तमोत्तम यज्ञोपवीत आपण प्रभू रामचंद्रांना अर्पण करत आहोत. पण ते यज्ञोपवीत आहे सुवर्णाचं. एखाद्या राजाच्या मुलाला शोभेल असंच ते यज्ञोपवीत आहे सुवर्णाचं. त्याला जे काही 9 धागे आहेत त्या 9 धाग्यांचं हे यज्ञोपवीत त्याच्या वक्षस्थलावर अतिशय
शोभून दिसतं आहे. आणि ह्या 9 धाग्यांचं जे काही एकत्रीकरण आहे त्याला यज्ञोपवीत, त्या यज्ञोपवीत अर्पण केल्यामुळे कोणत्या कोणत्या देवता तुष्टित होणार आहेत तेही लक्षात घ्यावं. की त्याचा पहिला धागा म्हणजे ओंकार आहे यज्ञोपवीताचा, दुसरा धागा म्हणजे अग्नी आहे, तिसरा धागा म्हणजे नागदेवता आहेत, चौथा धागा म्हणजे सोमदेवता आहे, पाचवा धागा म्हणजे पितृदेवता आहे, सहावा धागा म्हणजे प्रजापती आहे, सातवा धागा मारुत आहे, आणि आठवा धागा सूर्य आहे, आणि नववा धागा म्हणजे इतर सर्व देवता आहेत. या सगळ्या देवतांचं म्हणजे शक्तींचं एकत्रीकरण जे आहे ते यज्ञोपवीत आहे. आणि ते यज्ञोपवीत आपण प्रभू रामचंद्रांना अतिशय आदराने अर्पण करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि ते त्यांच्या वक्षस्थलावर विराजमान झालेलं आहे. याबरोबरच त्यांना उत्तम असं पीतांबर पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण अर्पण करत आहोत. आणि त्या पीतांबराबरोबर उत्तरीय वस्त्र जे आहे तेही अर्पण केलेलं आहे. म्हणजे यज्ञोपवीत अर्पण करून झाल्यानंतर वस्त्र आणि उपवस्त्र हे दोन्ही आपण अर्पण करत आहोत आणि त्याचा प्रभू रामचंद्रांनी स्वीकार केलेला आहे. जलधर निभगात्रे स्वर्णयज्ञोपवीतं नवगुणगुणितं तत्पावनं पावनानां तडिदिव खलु पीतं वस्त्रमच्छोत्तरीयं जय जय रघुवर दास्ये त्वं गृहाणस्वमेव. हरिओम. प्रभू रामचंद्र स्नानानंतर वस्त्र उपवस्त्र आपण अर्पण केलंय. उत्तम अशी आभूषणं आपण आता त्यांना अर्पण करणार आहोत. त्याचाही त्यांनी स्वीकार केलेला आहे. ह्या आभूषणांमध्ये त्यांना आपण आवाहन करूया की ही आपण अर्पण करतोय हे प्रभू रामचंद्र मस्तकावर रत्नजडित सुवर्ण मुकुट, दंडातील बाजूबंद, गळ्यातील नवरत्न हार, सुंदर असा कंबरपट्टा, बोटातील अनेक प्रकारच्या अंगठ्या, अशी अनेक आभूषणं मी आपल्याला अर्पण करतोय. त्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि खरोखर त्यांनी त्या आभूषणाचा आपल्यावरील प्रेमापोटी स्वीकार केलेला आहे. आणि त्यानंतर उत्तम अशी पृथ्वी तलावरची जी पुष्प आहेत, विविध प्रकारची फुलं, ती आपण अर्पण करत आहोत. त्याबरोबरच उत्तमोत्तम सुगंध असलेले गंध तेही आपण अर्पण करत आहोत. त्याच्यामध्ये केशर आहे, आगरू आहे, कस्तुरी आहे आणि कापूर आहे. या सगळ्यांचं एकत्रित उगाळून जे गंध निर्माण केलेलं आहे ते गंध आपण त्यांना लेपन केलेलं आहे. आणि विविध प्रकारची पुष्प जे आहेत त्याच्यात तुळस आहे, कुंद आहे, मांदार, मालती, पुन्नाग, चंपा, कदंब, करवीर, शतपत्र, नीलकमल आणि इतर अनेक पुष्पांसहित बिल्वपत्र आणि सगळ्यात श्रेष्ठ असलेलं आकाशपुष्प हे आपण त्यांना अर्पण केलंय. म्हणजे आकाशाला गवसणी घालून ते आकाशच प्रभू रामचंद्रांना अर्पण केलं. ह्याच्या पलीकडे आणखी काय असणार. तर असे हे सुगंध त्यांना अर्पण केलेले आहेत आणि त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. सामान्य माणसाला अशक्य असणाऱ्या या गोष्टी कल्पनेमधून रममाण होऊन आपण जेव्हा प्रभू रामचंद्रांना अर्पण करू शकू खरोखर मनापासून, तेव्हा सर्वस्व निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर ते इथे त्याचा उल्लेख
या श्लोकात संबंध आचार्याने केलेला आहे. किरीटहारांगदचारुमेखला मुद्राद्यनेका कृतिभूषणानि मही सुगंधं प्रगृहाण जाक्षतान् पुष्पेषु खं राम मया समर्पितम्. हरिओम. उत्तमोत्तम धूप आपण निर्माण करायचा आहे. या धूपाचा जो बंध आहे तो आपोआप आपल्या भोवती विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्य या धूपाचा संदेश इथे प्रभू रामचंद्रांना असा आहे की राष्ट्रावरील सर्व संकटांचा नाश हा इथे उद्देश आहे. तसा उल्लेखही आचार्याने केलेला आहे की आपल्या राष्ट्रावरचं जे संकट आलेलं आहे त्याचा नाश व्हावा म्हणून धूपाने मी आपल्याला औक्षण करतोय. आणि हा जो सुगंधित धूप आहे तो त्याचं योग्य कार्य निश्चित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि वनस्पतींच्या दिव्य रसानी आणि अनंत मनोहर गंधानी संपन्न असा हा धूप आहे. लगेच त्याबरोबर दीप आपण प्रज्वलित करतोय. एका दीपानी तेजाची आपण पूजा करणार आहोत. या दीपानी आपण औक्षण करणार आहोत. आणि या मुख्य दीपाचा उद्देश असा आहे की तिन्ही लोकांबद्दल आपल्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये जो अंधकार पसरलेला आहे तो या दीपाच्या उजेडाने नष्ट व्हावा म्हणून आपण दीपाने औक्षण करत आहोत. आणि आपण स्वतःच या सगळ्या तेजाचे मालक आहोत अशी कल्पना करून आपल्या मनानेच प्रभू रामचंद्रांची प्रतिमा निर्माण करून आपणच आपल्याला दीप ओवाळत आहोत. आणि ज्या योगे राष्ट्र नाशासाठी कारणीभूत होणाऱ्या या प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी आपण सज्ज होत आहोत. आणि अशा या प्रभू रामचंद्रांना धूप आणि दीपानंतर उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचा नैवेद्य आपण तयार करणार आहोत. तो स्वतः करणार आहोत. तो षड रसानी युक्त असा नैवेद्य. त्याच्यात कुठलाही रस वर्ज्य नाही. म्हणजे ज्याप्रमाणे गोड आहे त्याप्रमाणे तिखटही आहे, ज्याप्रमाणे आंबट आहे त्याप्रमाणे तुरट आहे, आणि ज्याप्रमाणे खारट आहे त्याप्रमाणे कडू आहे. म्हणजे आंबट, गोड, तिखट, तुरट, खारट आणि कडू हे जे षडरस सांगितले ते साही रस या नैवेद्याने भरलेलो आहेत परिपूर्ण. आणि असा उत्तमोत्तम नैवेद्य आपण प्रभू रामचंद्रांसाठी तयार केलेला आहे आणि तो त्यांनी ग्रहण केलेला आहे. आणि विश्वरूप व्यापक ब्रह्मतत्वानी युक्त असलेले प्रभू रामचंद्र हा नैवेद्य ग्रहण करून संतुष्ट झालेले आहेत. राष्ट्रोपप्लवनाशकं सुललितं वायं सुधूपं तथा रामेमं परमं दिवाकरमहो तेजोमयीं दीपिकां राजीवारुणलोचनामृतमयं षट्स्वादुलोलैरसैः सम्पन्नं विनिवेदितं सुमनसा नैवेद्यमङ्गीकुरु.
हरिओम. भोजनामध्ये जलप्राशन करण्यासाठी उत्तम असं सुगंधी वाळा घालून सुगंधित केलेलं जल आपण आणलेलं आहे आणि ते प्रभू रामचंद्रांना आपण देत आहात प्राशनार्थ. आणि ते हस्त प्रक्षालनासाठी सुद्धा हे जल वापरलं गेलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांना आपण आवाहन करत आहात की हे शीत जल जे आपण आणलेलं आहे त्याचा आपण स्वीकार करावा हस्त प्रक्षालनार्थ आणि मुख प्रक्षालनार्थ. त्याने त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्या जलाचं प्राशन केलेलं आहे. त्यानंतर आपण त्यांना लगेच तांबूल तयार करून देत आहात. 13 गुणी विडा इथे सांगितलेला आहे आचार्यांनी की 13 पदार्थांनी युक्त असलेला हा विडा. त्याच्यामध्ये लवंग आहे, वेलदोडा आहे, चुना आहे, कात, सुपारी आहे, जायफळ आहे, जायपत्री आहे, ज्येष्ठमध आहे, कंकोळ आहे, बडीशोप आहे, खोबरे आहे, नागवेलीची पाने आहेत, बदामाचा काप आहे. आणि असा हा पाचक स्वादिष्ट तांबूल म्हणजे 13 गुणी विडा मुखशुद्धीसाठी आपण प्रभू रामचंद्रांना देत आहात. त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि सर्वत्र आनंदी वातावरणामध्ये त्यानंतर आपण त्यांना सुवर्ण दक्षिणा पण अर्पण करत आहात. वास्तविक ह्या सगळ्या विश्वावर त्या प्रभू रामचंद्रांचंच अधिराज्य आहे, त्या ब्रह्माचंच अधिराज्य आहे. या विश्वातली सर्व संपत्ती त्याचीच आहे, पण त्याचीच असलेली संपत्ती आपण त्याला परत एकदा अर्पण करत आहात. त्यामुळे तिथे अहंकाराचा लवलेशही नाही. आपण कुठून मिळवलं तर त्यांनी दिलं म्हणूनच मिळवलं ह्या उद्देशानेच तो अर्पण करत आहात. आणि त्या उद्देशाने आपण अर्पण केल्यामुळे त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि उत्तम आनंदी वातावरणामध्ये आपण पुढच्या उपचारासाठी सामोरं जात आहोत. मध्ये पानमिदौ सुशीतलजलं वाणीरगन्धावृतं रामस्वीकुरु मत्समर्पितमिदं हस्तोदकं निर्मलं ताम्बूलं सफलं 13 स्वात्मैकरागान्वितं श्रद्धारत्नसुवर्णपुष्पसहितां गृह्यात तां दक्षिणाम्. हरिओम. उत्तम उत्तम जय जयकार आपण प्रभू रामचंद्रांचा करणार आहोत. खरोखर रामनवमीच्या या दिवशी अपेक्षित आहे तो खरा जय जयकार आणि तो आरतीच्या रूपाने आपण जय जयकार करता आला पाहिजे. मग ही आरती कशी पाहिजे तर ह्याला राजोपचार असं म्हणतात. ह्या उपचारांमध्ये हा राजोपचार आहे की नृत्य वादनासहित आरतीला राजोपचार असं म्हटलं. इथे तो राजोपचार त्याची अपेक्षा आचार्याने ठेवलेली आहे आपल्याकडनं की तो जय जयकार तो राजोपचारासारखा झाला पाहिजे. आणि राम हे नाव धारण करणाऱ्या हे विष्णू असं आवाहन आपण करू शकलो पाहिजे की राम हे नाव धारण करणाऱ्या हे विष्णू आपला जय जयकार असो. कोटी कोटी राक्षसांचा नाश करणाऱ्या प्रभू रामचंद्रा तुमचा जय जयकार असो. संगीत नृत्य गायन वादन या सगळ्या कलांनी युक्त असलेली अशी आरती मी आपल्याला अर्पण करतो आहे, त्याचा स्वीकार करावा. त्यातली गोष्ट मुख्य अशी की श्रीरामा तुझे सौंदर्य अनुपम आहे. त्या आरतीने ते आणखी शतगुणित वाढताना आम्हाला भासत आहे. ते चित्रकूट क्षेत्राचा इथे उल्लेख करत आहे की चित्रकूट क्षेत्रात जे मुनी तपश्चर्या करीत होते ते सर्वच्या सर्व तुझं सौंदर्य पाहून मुग्धित झाले, मोहित झाले आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्ही तुमच्याबरोबरच राहतो, तुम्ही आम्हाला आलिंगन द्या म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी
मी आत्ता तुमची ही इच्छा पूर्ण करू शकत नाही, पण पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे कृष्णाच्या आयुष्यात मी ही तुमची अपेक्षा निश्चित पूर्ण करीन. आणि ते सगळे ऋषीमुनी देवगण हे पुढच्या जन्मामध्ये गोपी म्हणून झाले आणि प्रभू रामचंद्र कृष्ण म्हणून आले, असा उल्लेख गोष्टीचा इथे केलेला आहे आचार्यांनी. तर तो फक्त लक्षात घ्यायचा आहे की अज्ञानरूप तिमिराचा नाश करणारा हा प्रभू रामचंद्र, त्याच्या आलिंगनाने काय होऊ शकेल, वाटेल ते मिळू शकेल, संबंध मुक्ती आपल्याला एका क्षणात प्राप्त होऊ शकेल. तर त्यासाठी त्याचा जय जयकार आपण करूया, मनापासून आरती करूया. आरतीचं तबक प्रत्येकाने हातात घ्यायचं आहे, उत्तम दीप प्रज्वलित करायचे आहेत आणि जी काय आपल्याला आरतीचे शब्द येत असतील ते म्हणायचे आहेत. नपेक्षा नुसतं शांत बसायचं आहे आणि आरती ओवाळायची आणि जय जयकार करायचा मनापासून प्रभू रामचंद्रांचा. जयति जयति विष्णु राम नामा विधेयो, जयति जयति पूर्ण काटिकन्दर्पभासः, जयति जयति वाद्यैर्नाटकैर्गीतनृत्यैः, जय जयति मिरारे गृहनिराञ्जनं त्वम्. हरिओम. ती समजावून घ्यायची की त्या वेदकालीन ही राज्य आपण जोरात म्हणत असतो आरतीत, साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराज्यमाधिपत्यमयम. ते जे सगळी आहेत ती प्रभू रामचंद्रांनी अलंकृत केलेली राज्य, ती त्याचं वर्णन इथे आचार्यांनी केलेलं आहे की 8 प्रकारच्या राज्यांचा उल्लेख मंत्रपुष्पांमध्ये केलेला आहे प्रभू रामचंद्रांच्या. त्यातलं पहिलं जे आहे ते साम्राज्य, म्हणजे सगळ्यात मोठे राज्य, मांडलिकांचं उत्तम असं शासन देणारा प्रभू रामचंद्र, त्याचं जे आहे ते साम्राज्य. मग भौज्य म्हणजे विशिष्ट भूभागापुरतं जे राज्य असतं पण अतिशय लोकहितकारी असं जे असतं ते भौज्य. स्वराज्य म्हणजे स्वची शुद्धी करून स्वतः स्थापन केलेले राज्य, ते म्हणजे स्वराज्य. वैराज्य म्हणजे येथे राजा नाही, जनता शासन चालवते, म्हणजे लोकशाही प्रणालीचा उल्लेख आहे की जनता जे शासन चालवते ते जे राज्य आहे ते वैराज्य. पारमेष्ठ म्हणजे प्रजापती, परमेश्वर हाच राजा समजून चालवले जाणारे राज्य, जे भरतानी चालवलं रामाच्या अनुपस्थितीमध्ये, ते म्हणजे पारमेष्ठ. महाराज्य म्हणजे छोटी छोटी राज्ये जी एकत्र होतात आणि महाराज्य स्थापन करतात ते महाराज्य. ते महाराज्य म्हणजे एकछत्री अंमल असतो पण राज्य अनेक असतात. मग आधिपत्यमय म्हणजे पती आणि अधिपती हे 2 जे अधिकारी यांच्या संमतीने चालणारं राज्य ते म्हणजे अधिपत्यमय. आणि समंत पर्यायी म्हणजे सामंतांच्या अधीन असणारे राज्य, म्हणजे रामचंद्रांच्या अधीन असलेले अनेक सामंत असे त्या काळामध्ये होते आणि त्यांच्या गुणांचा उपयोग करून जे चालवलेलं राज्य ते समंत पर्यायी. मग हे कसं होतं तर सिंधू हिमाचल समुद्र ही त्याला मर्यादा होते असा त्याचा उल्लेख आहे. आणि ही राज्य सगळी 8 प्रकारची प्रभू रामचंद्रांच्या
आधिपत्याखाली होती, त्या सगळ्याचा उल्लेख या मंत्रपुष्पांजली आहे. आणि असे हे सगळे राज्य चालवणारा प्रजाहित दक्ष राजा म्हणून प्रभू रामचंद्र जो आहे, त्याला मी ही मंत्रपुष्पांजली मनापासून अर्पण करीत आहे. साम्राज्य भोज्यादि सुपारमेष्ठ्यान् तमत्र यच्चाखिल वस्तुगातम् एकाक्षरं ब्रह्ममयं प्रसिद्ध मेवार्पयामीति सुमन्त्रपुष्पम्. Peace. हरिओम. अजूनही मंत्र पुष्पांजली चालूच आहे. त्याच्यातच प्रार्थना आहे की भावनावेशामध्ये आरती पण आपण ओवाळत आहात आणि ही पूर्ण शरणागत होऊन आपण आरती ओवाळत आहात. हे करुणासागरा, अनंत सूर्याप्रमाणे ज्याचे तेज आहे अशा प्रभू रामचंद्रा, तुमचा जय जयकार असो. आणि खरोखरचा जय जयकारही आपण करत आहात. अघटित घटनापटू मायेचेही ईश्वर, सर्व जगाचे अधिपती, ज्यांचा हा अंत यथार्थ रूप सर्वांना अज्ञात आहे अशा अव्यक्त परमेश्वरा, आपला जय जयकार असो. या घोर संसार सागरामध्ये मी अडकलेलो आहे, कृपा करून माझा उद्धार करा. हे सर्व लोकांच्या परमेश्वरा, भौतिक, दैविक आणि देहिक या तीन तापांच्या महाज्वालापासून माझे रक्षण करा. गर्भ, जन्म, जरा आणि व्याधीरूपी घोर विषय या संसार सागरातून माझा उद्धार करा. विश्वमूर्ती नारायणा, काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर या प्रबल शत्रूंच्या भीषण भयापासून माझं रक्षण करा. तुझे नामस्मरण हे ब्रह्मानंदाचा एकमात्र मूलाधार आहे. मला आपल्या चरणाची सुद्धा भक्ती प्रदान करा. प्रभू रामचंद्रा, माझ्या या आरतीचा स्वीकार करा. जय जय करुणाब्धे नंत भानु प्रकाश, जय जय जगदीशा व्यक्त मायाधिदेव, जय जय धवणीजा वल्लभानंत वीर्य, जय जय रघुनाथा नाथ नाथ प्रसीद. हरिओम. मंत्रपुष्पांजली चालूच आहे. प्रदक्षिणा आपण मध्येच घालत आहात प्रभू रामचंद्रांना आणि प्रार्थना करत आहात की आपण साक्षात यज्ञाचे देव आहात. प्रभू रामचंद्रा, आपण साक्षात यज्ञाचे देव आहात, यज्ञाचे अधिपती आहात, यज्ञाचे रक्षण करते आहात. यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा आपण संहार केला आहे. आपण रघुकुळामध्ये सर्वोत्तम आहात नव्हे, आपण साक्षात यज्ञच आहात. आणि म्हणून मी आपल्याला प्रदक्षिणा घालतोय. यज्ञेश यज्ञाधिप यज्ञपालो, यश प्रदाधोक्षज रामचंद्र, प्रदक्षिणान्ते प्रकरोमि नित्यं, पदे पदे नन्तमखादिरात्रि.
हरिओम. प्रार्थना चालू आहे की हे घनश्यामा प्रभू रामचंद्रा, आपण राजा धीराज आहात, रमावर असे आपण हे घनश्यामा, आपण रमावरही आहात, राक्षसांचा नाश करणारे आहात, रघुकुळात श्रेष्ठ असे आपण आहात आणि आपण अनभिषिक्त सम्राट आहात. मी आपणास परत परत वारंवार वंदन करतो पूर्ण शरणागत होऊन. राजाधिराजाय रमावराय रात्रिंचराणामभिसंहराय राज्याभिषिक्ताय रघुत्तमाय श्यामाय रामाय नमो नमस्ते. हरिओम. हे महाराजा धीराज प्रभू रामचंद्रा, हे छत्र चामर स्वच्छ निर्मळ आरसा, हे राजोपचार आपण ग्रहण करावेत. हे मुरारी परमेश्वरा, माझ्या प्रसन्न हृदय कमल रूपी अशा आसनावर आपण अधिष्ठित व्हावे. माझ्या सर्व अपराधांची क्षमा करून आपण मला कृतार्थ म्हणजे कृतार्थ करावे. प्रभोच्या मरादर्श छत्रादिकान्वयी महाराज राजोपचारान गौहान सुहृद्दद्मपीठं मुरारे प्रविश्य ममेशापराधान् हि सर्वान् क्षमस्व. हरिओम. मानस पूजेच्या पूर्णतेनंतर त्याचा फलादेशही सांगितला आहे की याप्रमाणे जे कोणी मर्यादा पुरुषोत्तम रघुकुल तिलक दिवाकर वंश भूषण प्रभू रामचंद्रांची अंतरंगात पूजा करतील, म्हणजे बाह्य उपचारांनी पण पूजा अंतरंगात मनानी अथवा यथासांग पूजा करतील, ते धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विधत प्राप्त करतीलच. म्हणजे भुक्तिं मुक्तिंच विंदती हे इथे सांगितलंय की चतुर्विध प्राप्त करतीलच, तसेच शाश्वत ब्रह्मपदाची ही प्राप्ती करतील. इत्येव सांगामुपचार युक्तां श्रीराम पूजां हृदये बहिर्वान् कुर्वन्ति ये धर्ममथार्थकामान् मोक्षादिकां संपदमाप्नुवन्ति. हरिओम. आणि सगळ्यात शेवटी सार सांगून टाकलंय आचार्यांनी काय आहे ते, की सकल पुरुषार्थ प्राप्त करून देणारा कोणचा अक्षर, तर श्री हे अक्षर. सकल पुरुषार्थ प्राप्त करून देणारा श्री हे अक्षर प्रथम जोडून त्यानंतर राम ही दोन वर्णाक्षर, म्हणजे काय झालं,
जोडल्यास काय शब्द तयार होईल तर श्रीराम, म्हणजे सकल मनोरथ पूर्ण करणारं श्री हे अक्षर, आणि त्याला रामाचं वर्णन जे आता आपण ऐकलं ते राम हा शब्द त्याला जोडल्यानंतर जो शब्द तयार होईल त्याचा उच्चार केला आणि त्याला 2 वेळा जय जयकार केला, आणि असा शब्द उच्चारल्यानंतर परत त्याला राम या शब्दाचा उच्चार केला तर जे तयार होईल ते म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. त्या श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं जो वारंवार उच्चारण करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील आणि मानव अंतिम मुक्तीला पोचेल. त्याला पुन्हा जन्म आणि संसार सागरामध्ये अडकण्याचं कोणतंही कारण राहणार नाही. तर त्या प्रभू रामचंद्रांचा तसाच जय जयकार आपण करणार आहोत. श्रीवर्णपूर्व सकलार्थदंवयी रामेति वर्णद्वयमेव पूर्वम् जयेति रामेति जयद्वयेति रामेति जप्त्वा तु पुनर्न जन्मः. हरि ओम.